शिववाणी शिवाजी विद्यापीठाची ध्वनी वाहिनी। श्रोते हो, नमस्कार। शिवाजी विद्यापीठाच्या शिववाणी या वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत। शिववाणी वाहिनीवरून आपण आझादी का अमृत महोत्सव अर्थात भारतीय स्वातंत्र्य प्राप्तीच्या अमृत महोत्सवानिमित्त अभिवादन स्वातंत्र्य सैनिकांना या विशेष मालिकेअंतर्गत स्वातंत्र्य लढ्यात अमूल्य स्वरूपाचं योगदान देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांच्या कार्याचं स्मरण करीत आहोत। आज आपण डेरवन, तालुका पाटण, जिल्हा सातारा येथील स्वातंत्र्य सैनिक केशव बाळा रोमन यांच्या कार्याची माहिती घेणार आहोत। सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील छोटंसं गाव म्हणजे डेरवन। या डेरवन गावातील अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी भारतीय आंदोलनात अमूल्य असं योगदान दिलं आहे। महात्मा गांधीजींनी सुरू केलेल्या 1942च्या चले जाव आंदोलनात डेरवनमधील अनेक मित्र एकत्र आले आणि त्यांनी इंग्रजांना प्रखर विरोध केला। यातीलच एक प्रमुख नाव म्हणजे केशव बाळा रोमन। केशव रोमन यांचा जन्म 1917 मध्ये त्यांचा आजोळ नाणेगाव इथं झाला। त्यांचं शिक्षण 2ऱ्या इयत्तेपर्यंत झालं। त्यांना मोडी लिपी सुद्धा येत होती। त्यांच्या पत्नीचं नाव गंगूबाई। त्यांना एकूण 4 मुलं होती। भारतीय स्वातंत्र्य आंदोलनात सहभागी होण्याची प्रेरणा त्यांना लहानपणापासूनच मिळाली होती। ब्रिटिशांचं राज्य नष्ट व्हावं आणि स्वतःचं राज्य यावं असं त्यांना वाटायचं। ब्रिटिश सत्तेविरुद्ध चाफळ भागात होणाऱ्या चळवळींमध्ये त्यांचा सहभाग असायचा। महात्मा गांधीजी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या विचारांचा त्यांच्यावर खोलवर परिणाम झाला। 1930 मध्ये चाफळ भागातील मामलेदार कचेरीवर मोठा मोर्चा काढून तिथं राष्ट्रध्वज फडकवण्यामध्ये त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पुढाकार घेतला। या झेंडा मोर्चामध्ये अनेकांनी सहभाग घेतला। यामध्ये कृष्णराव पाटील, पांडुरंग माने, दादू देवजी पाटील, श्रीपतराव पाटील, रामचंद्र बाबर, राऊ यादव, सीताराम माने, हरी रोमन या सगळ्या लोकांनी सहभाग घेतला। ऑगस्ट 1942 मध्ये महात्मा गांधीजींनी चले जाव चळवळीची घोषणा करून भारतीयांना करेंगे या मरेंगेचा नारा दिला। गांधीजींच्या या प्रसिद्ध घोषणेनंतर केशव बाळा रोमन यांनी स्वतःला चले जाव चळवळीत झोकून दिलं। रायगाव बंगला जाळपोळ, दारू दुकानांची बंदी, रेल्वे रूळ तोडणं, सरकारी टपाल यंत्रणा मोडकळीस आणणं अशा कार्यात ते सक्रिय राहू लागले। या काळात त्यांनी भूमिगत कार्यकर्त्यांना मदत केली, त्याचबरोबर त्यांना आश्रयही दिला। 24 ऑगस्ट 1942 रोजी पाटण मामलेदार कचेरीवर मोठा मोर्चा काढण्यात आला। या मोर्चाचं नेतृत्व बुवा म्हावशीकर आणि मालक देशपांडे यांनी केलं। या मोर्चामध्ये चाफळ भागातील कार्यकर्त्यांसह केशव रोमन हे देखील सहभागी झाले। केशव रोमन यांनी भूमिगत कार्यकर्त्यांना अनेक प्रकारे मदत केली। मोर्चे, निदर्शनं यामध्ये ते पुढे असायचे। त्यांच्या या वाढत्या ब्रिटिश विरोधी कारवायांमुळे त्यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आणि काही काळ उमरत चौकीत ठेवण्यात आलं। 15 ऑगस्ट 1947 रोजी देशाला स्वातंत्र्य मिळालं। त्यानंतर केशव रोमन डेरवनमधील सामाजिक कार्यात सतत सक्रिय राहिले। त्यांचं निधन 20 जानेवारी 1986 रोजी झालं। स्वातंत्र्य सैनिक केशव बाळा रोमन यांच्या कार्यास शिवाजी विद्यापीठाचं कृतज्ञ अभिवादन। शिववाणी शिवाजी विद्यापीठाची ध्वनी वाहिनी।